नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या सर्वांचं स्वागत आहे जी.के. 2 फॉर मराठी या एज्युकेशनल चॅनलमध्ये. तर बृहद मुंबई महानगरपालिकेचे प्रवेशपत्र आलेले आहेत. परीक्षेच्या तारखासुद्धा जाहीर झालेल्या आहेत. तर त्याच दृष्टिकोनातून आपण या ठिकाणी जे काही आय-एम-पी प्रश्न आहेत त्यांचा सराव करणार आहोत. तर सामान्य ज्ञानमध्ये जर पाहिलं तर जास्तीत जास्त प्रश्न हे तुमचे मुंबई महानगरपालिकेशी निगडीत असतील, पण त्या व्यतिरिक्त देखील इतर विषयांचे आणि चालू घडामोडीचे प्रश्नसुद्धा तुम्हाला परीक्षेमध्ये असणार आहेत. तर त्या प्रश्नांवरच आपला फोकस असणार आहे, जेणेकरून या परीक्षेमध्येही आणि यापुढे होणाऱ्या परीक्षेमध्ये देखील तुम्हाला याचा फायदा होईल. तर जास्त वेळ न गमावता सुरुवात करूया आपण आपल्या प्रश्नांना. तर पहा मित्रांनो, पहिलाच प्रश्न आहे आपला, केलुचरण मोहपात्राच्या शास्त्रीय नृत्यातील एक प्रकार सांगा. जर आपण IBPS, TCS ह्या कंपन्या पेपर घेत असल्या, तर नृत्यावर आधारित आपल्याला कन्फर्म एक प्रश्न दिसतो म्हणजे दिसतोच. त्याच दृष्टीने आपण हा प्रश्न घेतलेला आहे. तर पहा मित्रांनो, प्रश्न जो आहे आपला, केलुचरण मोहपात्राच्या शास्त्रीय नृत्यातील एक प्रकार सांगा. तर ओडिसी, मणिपुरी, भरतनाट्यम, कथ्थक सर्व शास्त्रीय नृत्यांचा बेसिक अभ्यास तुमचा असणं आवश्यक आहे. कारण यावर प्रश्न हा विचारला जातो. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, ओडिसी. हा जो आहे तो त्यांच्या शास्त्रीय नृत्यातील एक प्रकार आहे. नंतर पहा मित्रांनो, पुढील प्रश्न, महाराष्ट्रात वास्तव्य करणाऱ्या कोणत्याही नागरिकाला महाराष्ट्रात विधानसभेची निवडणूक लढवण्यासाठी किमान वय किती लागते? आता सध्याच विधानसभेची निवडणूक झालेली आहे, ज्याचे निकाल देखील प्रसिद्ध झाले. म्हणून हा आय-एम-पी प्रश्न ठरतो. यासारखे प्रश्न तुम्हाला विचारले जाऊ शकतात, की महाराष्ट्रातील विधानसभेच्या जागा किती आहेत? विधानसभेसाठी निवडणूक लढवण्यासाठी वय किती असावं? तर त्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक आपलं 1, 25. विधानसभेची निवडणूक लढवण्यासाठी तुम्हाला 25 वय असणं गरजेचं आहे. जर तुम्ही लोकसभेचा विचार केला, तर लोकसभेसाठी देखील 25च वय आहे. म्हणजे आता सरळ सिक्वेन्स ध्यानात ठेवा, कारण की असं जर 25-35 पाठ करत गेले, तर तुम्ही कदाचित विसरू शकाल. तर सर्वात पहिले पहा, मतदानाचं वय ते असतं आपलं 18. 18 लक्षात ठेवा. मतदानापासून सुरुवात आहे. प्रत्येक नागरिकाचं 18 वय झाल्याच्यानंतर तो मतदान करू शकतो, स्त्री असो, पुरुष असो. तर मतदानाचं वय आहे 18. त्यानंतर ग्रामपंचायतीची निवडणूक जर तुम्हाला लढवायची असेल, तर त्या ठिकाणी वय आहे 21. लोकसभा किंवा विधानसभा, लोकसभा किंवा विधानसभेची लढवायची असेल, तर त्यासाठी वय आहे 25. त्यानंतर राज्यसेवा सभा किंवा विधान परिषद याची जर लढवायची असेल, तर त्यासाठी आहे 30. आणि राज्यपाल किंवा राष्ट्रपती यासाठी आहे या ठिकाणी 35. तर पहा मित्रांनो, हे जे आहे किमान वय, अशा पद्धतीचं तुम्हाला वय लागतं. मतदानासाठी 18, ग्रामपंचायतसाठी 21, विधानसभा आणि लोकसभेसाठी 25, विधान परिषद, राज्यसभा यासाठी 30, राज्यपाल आणि राष्ट्रपती यासाठी 35. जर तुम्ही सिक्वेन्स लक्षात ठेवला, तर नक्कीच हा तुम्ही कधीही विसरणार नाही. आणि यानंतर जर तुम्हाला प्रश्न विचारले, तर नक्कीच त्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही सोडवू शकता. आणि आणखी एक महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवा, ती म्हणजे की महाराष्ट्रात एकूण विधानसभेच्या जागा किती आहेत? तर त्या आहेत 288, ज्यांना आपण आमदार असे म्हणतो. नंतर पहा, पुढील प्रश्न आहे, खालीलपैकी कोणती एक महारत्न कंपनी आहे? खालीलपैकी कोणती एक महारत्न कंपनी आहे? तर त्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1च, भारत हेवी इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड. इतर पर्याय आपल्याला वाचण्याची आवश्यकता नाही. नंतर पहा, पुढील प्रश्न आहे, भारत सरकारचे आदिवासी कल्याण मंत्रालय कोणत्या वर्षी स्थापन करण्यात आले? तर हे वर्ष तुम्ही लक्षात ठेवा. ते वर्ष आहे 1999. नंतर पहा मित्रांनो, पुढील प्रश्न आहे, हाजी अली दर्गा कोठे स्थित आहे? तर तो आहे मुंबई या ठिकाणी. पुढील प्रश्न, वी. सावरकर यांनी बांधलेले पतित पावन मंदिर हे महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे? तर तो जिल्हा आहे रत्नागिरी. हा आय-एम-पी प्रश्न आहे, लक्षात ठेवा. वारंवार परीक्षेला विचारला जातो आणि यापुढेही रिपीट होण्याची शक्यता आहे. विनायक दामोदर सावरकर यांनी बांधलेले पतित पावन मंदिर हे रत्नागिरी जिल्ह्यामध्ये आहे. पुढील प्रश्न, पन्हाळा किल्ला हा कोणत्या जिल्ह्यात आहे? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ते म्हणजे कोल्हापूर. तर हा जो जिल्हा आहे, पन्हाळा किल्ला जो आहे, तो कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आपल्याला दिसतो. त्यानंतर पहा, पुढील प्रश्न आहे, भारतात राज्यस्तरावर हे नाममात्र प्रमुख असतात, तर ते असतात राज्यपाल. वास्तव प्रमुख कोण आहे? तर मुख्यमंत्री. नाममात्र प्रमुख कोण आहे? तर राज्यपाल. राज्यपालासाठी किमान वय किती आहे त्या पदावर जाण्यासाठी? तर ते आहे 35. आपण मागेच पाहिलं. आणि जर देश पातळीवर नाममात्र प्रमुख विचारले, तर ते आहेत राष्ट्रपती. म्हणजे देशाचा जो संपूर्ण कारभार आहे, तो राष्ट्रपतीच्या नावाने चालतो. आणि राज्याचा जो काही संपूर्ण कारभार आहे, तो आपला राज्यपाल यांच्या नावाने चालतो. वास्तव प्रमुख जर आपण राज्यस्तरावर पाहिले, तर ते असतात राज्यस्तरावर मुख्यमंत्री आणि देश स्तरावर प्रधानमंत्री. नंतर पहा मित्रांनो, पुढील प्रश्न आहे, महाराष्ट्र विधान परिषदेतील एकूण सदस्य संख्या किती?
महाराष्ट्र विधानसभेची तर मी तुम्हाला सांगितलीच 288, पण महाराष्ट्र विधान परिषदेची सदस्य संख्या किती आहे? तर ती आहे 78. 78 या ठिकाणी महाराष्ट्र विधान परिषदेची सदस्य संख्या एकूण आहे. पुढील प्रश्न. काशीद नृत्य कोणत्या धर्माशी संबंधित आहे? तर पहा, हा देखील महत्त्वाचा प्रश्न आहे की काशीद जे नृत्य आहे ते कोणत्या धर्माशी संबंधित आहे? तर ते आहे बौद्ध धर्माशी निगडीत. पुढील प्रश्न. वरळीचा किल्ला ब्रिटिशांनी कोणत्या वर्षी बांधला? वरळीचा जो किल्ला आहे तो ब्रिटिशांनी कोणत्या वर्षी बांधलेला आहे? तर तो 1675 या वर्षी बांधलेला आहे. नंतर पहा पुढील प्रश्न. महाराष्ट्रात राष्ट्रकूट राजवंशाची स्थापना कोणत्या राजाने केली? तर त्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, दंतीदुर्ग या राजाने राष्ट्रकूट राजवंशाची स्थापना केली. नंतर पहा मित्रांनो, पुढील प्रश्न आहे. 4 नगरातले माझे विश्व हे कोणाचे आत्मचरित्र आहे? तर ते आहे जयंत नारळीकर यांचे आत्मचरित्र. चरित्र असो, आत्मचरित्र असो, बायोग्राफी असो किंवा महत्त्वाचे काही पुस्तक असो, त्यावर वारंवार आपल्याला प्रश्न दिसतो. म्हणून हे जे आहे आत्मचरित्र ते महत्त्वाचं ठरतं. नंतर पहा, पुढील प्रश्न आहे. राठवाणी घेर हे कोणत्या ठिकाणचे आदिवासी नृत्य आहे? राठवाणी घेर जे आहे हे कोणत्या ठिकाणचे, म्हणजे ठिकाण विचारलेलं आहे तुम्हाला, एक्झॅक्ट जे आहे ते क्षेत्र विचारलेलं आहे किंवा राज्य देखील विचारू शकतात किंवा राज्यामधील विशिष्ट क्षेत्र आहे ते देखील या ठिकाणी विचारल्या जातं. तर ते आहे गुजरातमधील. गुजरातमधील आपल्याला गरबा तर माहीतच आहे, पण राठवाणी जे आहे हे आदिवासी नृत्य आहे गुजरात या राज्यातील. कदाचित आपण छत्तीसगड, कर्नाटक असे ऑप्शन निवडू शकतो, पण गुजरातमधील हे आदिवासी नृत्य आहे. पुढील प्रश्न. राधानगरी धरण कोणत्या जिल्ह्यात आहे? तर राधानगरी धरण जे आहे ते कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आहे. याचं योग्य उत्तर आहे कोल्हापूर. नंतर पहा मित्रांनो, पुढील प्रश्न आहे. महाराष्ट्राचा खालीलपैकी कोणता जिल्हा तापी खोऱ्यात येत नाही? तर महाराष्ट्राचा कोणता जिल्हा तापी खोऱ्यात येत नाही? तर तो आहे सातारा. कारण की आपण महाराष्ट्राचा नकाशा जर पाहिला तर आपल्याला उत्तरेला, महाराष्ट्राच्या उत्तरेला नंदुरबार, जळगाव, नाशिक हे जिल्हे दिसतात, पण जो सातारा जिल्हा आहे तो आपल्याला खाली दिसतो. त्यामुळे सातारा जिल्हा जो आहे तो तापी खोऱ्यामध्ये येत नाही, कारण की तापी नदी जी आहे ती महाराष्ट्राच्या उत्तर दिशेला उत्तरेकडून वाहत जाते. नंतर पहा, छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकानिमित्त कोणते सोन्याचे नाणे काढण्यात आले? तर हा देखील महत्त्वाचा प्रश्न आहे की छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकानिमित्त कोणते सोन्याचे नाणे काढण्यात आले होते? तर त्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, होन. नंतर पहा पुढील प्रश्न. एक्झिम बँक ऑफ इंडियाने तिचे कार्य कोणत्या वर्षीपासून सुरू केले? तिचे जे कार्य आहे ते कोणत्या वर्षीपासून सुरू केले? तर 1982 हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. 1982 पासून एक्झिम बँक ऑफ इंडियाने तिचे कार्य सुरू केले. नंतर पहा पुढील प्रश्न आहे. अंतर्गत अशांततेच्या कारणावरून आणीबाणी जाहीर करण्यात आली त्यावेळी महाराष्ट्रातील मुख्यमंत्री कोण होते? तर अंतर्गत अशांततेच्या कारणावरून जेव्हा आणीबाणी घोषित करण्यात आलेली होती तेव्हा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री कोण होते? तर ते होते शंकरराव चव्हाण. 1960च्या पहिल्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत किती मतदारसंघ होते? 1960च्या पहिल्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत. आता आपण हे प्रश्न जास्तीत जास्त का पाहतोय? कारण की निवडणूक आपल्या महाराष्ट्रात आहे आणि निवडणूक विधानसभेची दर 5 वर्षांनी होते. तर त्यामुळेच नक्कीच यावर प्रश्न जे आहे ते विचारण्याची दाट शक्यता आहे. म्हणूनच आपण वारंवार हे प्रश्न पाहत आहोत. तर 1960च्या पहिल्या महाराष्ट्र विधानसभेमध्ये एकूण किती मतदारसंघ होते? तर त्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, 264 हे एकूण मतदारसंघ होते. नंतर पहा मित्रांनो, आता आपण 20 जे आहेत ते सामान्य ज्ञानचे प्रश्न पाहिलेले आहेत. त्यापुढील आता आपण मराठीचे प्रश्न पाहणार आहोत. प्रश्न तुम्हाला कसे वाटताय कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा. यावर तुमचं काही हे असेल, म्हणजे तुमचे काही सजेशन्स असतील तर तेही तुम्ही कळवू शकता. तर इथे पहा, आता आपण मराठीच्या प्रश्नांना सुरुवात करतोय. पहिला मराठीचा आपला प्रश्न आहे. काठ्या या शब्दाचे एकवचन शब्द कोणते? तर काठ्या जो आहे तो अनेकवचनी शब्द आहे. याचे एकवचन कोणते आहे? तर योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, काठी. नंतर पहा, कर्मधारय समास हा कोणत्या समासाचा प्रकार आहे? या ठिकाणी ज नाही, स असणे आवश्यक होता. तर कर्मधारय समास हा कोणत्या समासाचा उपप्रकार आहे? तर त्याचं योग्य उत्तर आहे तत्पुरुष समास. तर पहा मित्रांनो, मराठी जे आहे मराठीमध्ये तुम्ही टार्गेट ठेवा
जास्तीत जास्त मार्क मिळवण्याचा. कारण की मराठी आणि बुद्धिमत्ता यामध्ये तुम्हाला जास्तीत जास्त मार्क घ्यावे लागतील. त्यानंतर सामान्य ज्ञान आणि इंग्लिश हे 2 जे आहे ते तुमचा रिझल्ट ठरवतील. नंतर पुढील प्रश्न आहे, खारीकचे अनेक वचन कोणते? तर खारीक जे आहे ते एक वचन आहे. याचे अनेक वचन कोणते आहे? खाली आपल्याला पर्याय दिसतात. तर खारका पर्याय क्रमांक 3 जो आहे तो याचं योग्य उत्तर आहे. नंतर पहा, पांढरपेशा या शब्दातून काय अर्थ सूचित होतो? पांढरपेशा या शब्दातून काय अर्थ सूचित होतो? तर तो म्हणजे समाजातील उच्चवर्णीय मानला गेलेला असा पांढरपेशा यातून जो आहे तो अर्थ सूचित होतो. आता आपण हे प्रश्नच का बघतोय अशा पद्धतीचे? कारण की IBPS TCS जे आहे ते प्रश्नांवर जास्त फोकस करते. मग तुमचे समानार्थी शब्द असो, विरुद्धार्थी शब्द असो किंवा हे जे आहे आपल्याला असे प्रश्न दिसतात की जे व्याकरणाशी निगडीत कमी आणि इतर शब्दार्थांशी रिलेटेड जास्त प्रश्न दिसतात. म्हणूनच आपण हे प्रश्न पाहत आहोत. नंतर पहा, कणव या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता? तर या शब्दाचा समानार्थी शब्द आहे कळवळा. कणव जो आहे या शब्दाचा समानार्थी शब्द आहे कळवळा. कणकण आपण कदाचित मारू शकतो, पण हा चुकीचा आहे. त्यामुळे कळवळा हा कणव या शब्दाचा समानार्थी शब्द आहे. पुढील प्रश्न पहा मित्रांनो, खालील शब्दाचा विग्रह करा. तर चहा आणि पाणी यामध्ये आपल्याला चहा, पाणी व इतर फराळाचे पदार्थ असा त्याचा अर्थ होतो. त्यामुळे पर्याय क्रमांक 1 जे आहे ते योग्य उत्तर आहे. पुढील प्रश्न, सवंगडीचा समानार्थी शब्द शोधा. तर सवंगडीचा समानार्थी शब्द आहे मित्र. पुढील प्रश्न आहे, नामाच्या ठिकाणी संख्या सुचवण्याचा जो एक विशेष गुणधर्म असतो त्यास काय म्हणतात? नामाच्या ठिकाणी संख्या सुचवण्याचा जो एक विशेष गुणधर्म असतो त्याला काय म्हणतात? तर त्याला म्हणतात वचन. जसे की आपण अगोदरच प्रश्न पाहिलेले आहेत. नंतर पहा, आकाशवाणीद्वारे जागतिक पातळीवर संदेश पोहोचवला गेला या वाक्यातील प्रयोग ओळखा. आकाशवाणीद्वारे जागतिक पातळीवर संदेश पोहोचवला गेला या वाक्यातील आपल्याला काय सांगायचं आहे? तर प्रयोग. तर तो आहे कर्मणी प्रयोग, कारण की वाक्य आहे भूतकाळी. नंतर पहा, मी निबंध लिहिला असेल. मी निबंध लिहिला असेल या वाक्याचा आपल्याला काळ ओळखायचा आहे. तर तो आहे पूर्ण भविष्यकाळ. नंतर पहा, पुढील प्रश्न आहे, वचन बदला. पाल जे आहे, पालचा आपल्याला वचन बदल करायचा आहे. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 पाली. एक जर असेल तर आपण पाल म्हणतो, अनेक जर असतील आपण त्याला पाली म्हणतो. नंतर पहा, पार्टनर या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? तर या पुस्तकाचे लेखक आहेत व.पु. काळे. पार्टनर हे पुस्तक आहे. नंतर पुढील प्रश्न आहे, खालील वाक्यातील कर्ता ओळखा. तो सायकल चालवतो. सिंपल प्रश्न आहे. तो या वाक्याचं तो जो आहे या वाक्यातील कर्ता आहे. सतरंग शब्दाचा योग्य समास ओळखा. तर या ठिकाणी समासावर आपल्याला 2 ते 3 प्रश्न गेल्या काही दिवसांमध्ये परीक्षेमध्ये दिसलेले आहेत. मग ते TCS असो, IBPS असो. त्यामुळेच समास हा जो टॉपिक आहे तो तुम्ही एकदा करून जाणं गरजेचं आहे, जेणेकरून यावर जर प्रश्न आला तर तो तुमचा प्रश्न जाणार नाही. हा जो आहे हा द्विगु समास आहे. पुढील प्रश्न, संकुचित शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा. तर याचा विरुद्धार्थी शब्द होतो, खाली ऑप्शन आहेत आणखी, व्यापक. व्यापक जो आहे तो संकुचितचा विरुद्धार्थी शब्द आहे. पुढील प्रश्न, मराठी भाषा कोणत्या लिपीत लिहिली जाते? सिंपल प्रश्न आहे. तर देवनागरी या लिपीमध्ये लिहिली जाते. कदाचित मराठी आपण मारू शकू, पण याचं योग्य उत्तर आहे देवनागरी. भार्या या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता? तर त्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 पत्नी. हा भार्या या शब्दाचा समानार्थी शब्द आहे. पुढील प्रश्न, खालीलपैकी कोणत्या वाक्यात करता नाही? खालीलपैकी कोणत्या वाक्यात, हे आता 4ही वाक्य आपल्याला वाचायचं आहे आणि यामध्ये करता नाही हे वाक्य आपल्याला ओळखायचं आहे. तर तो आहे पाणी पितो. कारण की तो खाली बसतो, ती जेवण करते, तो पत्र लिहितो. यामध्ये करता जो आहे तो आपल्याला स्पष्ट दिसत नाही. त्यामुळे पाणी पितो या वाक्यात करता नाही. हमरी तुमरीवर येणे या वाक्याचा योग्य प्रकार ओळखा. योग्य अर्थ ओळखा, प्रकार नाही. या ठिकाणी आपल्याला अर्थ विचारलेला आहे. हमरी तुमरीवर येणे या वाक्याचा आपल्याला अर्थ ओळखायचा आहे. तर त्याचा अर्थ होतो जोरात भांडणे. जोरात भांडणे म्हणजे हमरी तुमरीवर येणे. नंतर पहा, पुढील प्रश्नाकडे आपण जाऊया. पुढील वाक्यातील क्रिया विशेषण अव्यय ओळखा. क्रिया विशेषण अव्यय आपल्याला पुढील वाक्यात जे दिलेलं त्याचं ओळखायचं आहे. तर काळा भोर साप माझ्या समोरून गेला. तर याचं क्रिया विशेषण अव्यय जे आहे ते आहे समोरून. तर पहा मित्रांनो, यामध्ये आपण काही डिटेल्स पाहिलेले नाहीत.
तुम्हाला जर डिटेल्स देखील हवे आहेत, म्हणजे प्रश्न तर आपण पाहतच आहोत, कारण की आपली परीक्षा जी आहे ती एकदम तोंडावर आलेली आहे. म्हणून आपण जे काही प्रश्न आहेत, ते या ठिकाणी थोडक्यात पाहिलेले आहे. जास्त त्याचं एक्सप्लेनेशन पाहिलं नाही, कारण की जास्त एक्सप्लेनेशन आपण पाहिलं, तर नक्कीच आपले कमी प्रश्न होतील. त्यामुळे जास्तीत जास्त प्रश्नांचा सराव घेण्याचा हा आपला उपक्रम आहे. तुम्हाला प्रश्न कसे वाटले कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा आणि ही सीरीज कंटिन्यू ठेवायची असेल, तर कमेंटमध्ये तुम्ही ते सांगू शकता. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन प्रश्नावलीसोबत. नमस्कार.